आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहेत. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिलंय. 10 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस 2 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू किती आला 4. 15 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय मायनस 5 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू किती असेल -2. आता बघा पहिलं इक्वेशन मध्ये फर्स्ट टर्म डिवायडेड बाय काय बेटा एक्स प्लस वाय, इथे पण डिवायडेड बाय काय एक्स प्लस वाय. सेकंड टर्म मध्ये इथे डिवायडेड बाय एक्स मायनस वाय, इकडे सुद्धा काय एक्स मायनस वाय. तर ज्या सेम टर्म आहेत त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस जे करणार आहेत ना बेटा ते सगळं लिहायचं इकडे. रिप्लेस 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. आता बघा इथे रिप्लेस केल्याच्या नंतर काय येईल 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आणि इकडे किती झालं 15m मायनस 5n इज इक्वल टू. त्याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं आहे. इक्वेशन नंबर 4 जे गिवन इक्वेशन आहे त्याला इक्वेशन 1 आणि ह्याला इक्वेशन नंबर 2. आता बघा आता ह्याच्यानंतर आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झालं तर आता आपल्याला सिंपल वेने आपण जसं नॉर्मल इलिमिनेशन मेथड किंवा क्रॅमर्स रूल ही मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडनी करायचं आहे. आता आपल्याला इथे काय सांगितलंय. आता 2च्या टेबलमध्ये 5 येत नाही आणि 10च्या टेबलमध्ये पण 15 येत नाही. आपण जर काय केलं समजा ह्या 2 ला 5 नी मल्टिप्लाय केलं आणि खालच्या इक्वेशन मध्ये 5 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर सेम कोइफिशियंट होतील. म्हणून जे करायचं ना बेटा ते लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 5 and equation 4 by equation 3 by 5 आणि equation 4 by 2. आपल्याला जे लिहिलोय आपण ते करायचं आहे. तर इक्वेशन 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचं बेटा 5 ने. 5 इन अ ब्रॅकेट आपल्याला काय सांगितलंय 10m प्लस 2n इज इक्वल टू किती दिलंय 4. तर मल्टिप्लाय करा 5 ने. 10 5 जा किती झालं बेटा 50m. 5 2 जा किती झालं 10n. 5 4 जा किती 20. याला इक्वेशन नंबर किती द्यायचं 5. नेक्स्ट इक्वेशन देऊन टाकायचं. त्याच्यानंतर इक्वेशन 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 ने. तो 2 इन अ ब्रॅकेट 15m मायनस 5n इज इक्वल टू किती झालं बेटा -2. आता 15 ने मल्टिप्लाय केलं तर 15 2 जा 30m. 5 2 जा 10n. 2 2 जा -4. इक्वेशन नंबर किती आला 6. आता बघा इक्वेशन 5 मध्ये पण 10n आहे. इक्वेशन 6 मध्ये पण 10n आहे. मी नेक्स्ट स्टेप सांगितली होती त्याचं काय चेक करायचं बेटा साइन. साइन कशी आहेत डिफरंट साइन आहेत. डिफरंट साइन असले की आपण काय करतो ऍडिशन. ऍड इक्वेशन 5 अँड 6 जे आपण करतो ना बेटा ते सगळं लिहायचं आहे. ऍड इक्वेशन 5 अँड 6. इक्वेशन 5 काय दिलंय तर 50m प्लस 10n इज इक्वल टू 20 आणि दुसरं काय 30m मायनस 10n इक्वल टू किती दिला -4. डिफरंट साइन असल्यावर आपण काय करतो ऍडिशन. हा प्लस आणि हा मायनस काय झाला कॅन्सल. 50 प्लस 30 किती झालं बेटा 80m. 20 मधून 4 गेले किती राहिले 16. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतं बेटा डिवाइड m इज इक्वल टू किती आला 16 डिवायडेड बाय 80. तर m इज इक्वल टू किती मिळालं 16 1 जा 16 5 जा m इज इक्वल टू किती मिळाला 1/5. पण आपल्याला m इज इक्वल टू मिळालाय. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायचं आहे. त्याच्यासाठी m आणि n कुठे आहे इक्वेशन 3 4 5 आणि 6 यामध्ये आपण कुठेही पुट करू शकतो. कुठे पुट करूयात इक्वेशन 3 मध्ये पुट करू. पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 काय दिलंय ते लिहून घ्या 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. आता 10 m ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1/5 प्लस 2n इज इक्वल टू किती आला 4. 5 1 जा 5 5 2 जा 2 1 जा 2 प्लस 2n इज इक्वल टू किती मिळाला 4. 2n इज इक्वल टू हा प्लस 2 इथे जाऊन काय होतो -2. 2n इज इक्वल टू किती मिळाला 2. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल बेटा
तर डिवाइड 2 डिवायडेड बाय 2 n इज इक्वल टू किती मिळाला 1. पण आता आपल्याला m आणि n मिळाला आहे. गिव्हन क्वेश्चनमध्ये m आणि n आहे का? नाही आहे. गिव्हन क्वेश्चनमध्ये काय दिलंय? x आणि y दिलंय. तर आपल्याला x आणि y मध्येच आन्सर आलं पाहिजे. m आणि n मध्ये आन्सर नाही. तर आता आपल्याला काय करायचं बघा. किती सिंपल आहे. है ना? काय सांगितलंय? तर m इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे ना, m इज इक्वल टू किती आहे बेटा 1/5. बट आपण m इज इक्वल टू काय पकडलंय? आपण m इज इक्वल टू पकडलंय 1/x प्लस y. आता m ची व्हॅल्यू m च्या खाली पुट करा. 1/5 इज इक्वल टू 1/x प्लस y. हा डिवाइड इकडे जाऊन काय होतो? मल्टिप्लाय. आणि हा 5 डिवाइड इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय. x प्लस y इंटू 1 काय झालं बेटा? x प्लस y. 5 1 जा 5. आता ह्याला नेक्स्ट इक्वेशन नंबर द्यायचा. आपण कुठेपर्यंत गेलो? इक्वेशन 6 आणि ह्याला काय मिळेल? इक्वेशन 7. मग तसंच n इज इक्वल टू आपला आन्सर काय मिळालंय? 1. बट आपण n इज इक्वल टू काय पकडलंय? आपण n इज इक्वल टू पकडलंय 1/x मायनस y. 1/x मायनस y. आता n ची व्हॅल्यू किती आहे बेटा? n ची व्हॅल्यू किती आहे? n ची व्हॅल्यू आहे 1. तर n ची व्हॅल्यू 1 आपल्याला पुट करायचं आहे. आणि 1 इज इक्वल टू 1/x मायनस y. हा डिवाइड इकडे जाऊन काय होतो? मल्टिप्लाय. तर x मायनस y इंटू 1 1. इक्वेशन नंबर किती झाला? 8. आता इक्वेशन 7 आणि 8 ला सोडवायचं आहे. सेम कोइफिशियंट पण आहेत, सेम साइन पण आहेत आणि डिफरंट साइन पण आहेत. दोघांचे कोइफिशियंट कसे आहेत? सेम. तर डिफरंट साइन वाला घेऊयात आपण. मग काय करतो डिफरंट साइनला? ॲडिशन. ॲड इक्वेशन 7 अँड 8. इक्वेशन 7 आणि 8. इक्वेशन 7 काय दिलंय? x प्लस वाय इज इक्वल टू 5. x मायनस वाय इज इक्वल टू 1. ॲडिशन केलं. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. इथे काय झालं? 1 प्लस 1 2x आणि 5 प्लस 1 6. हा मल्टिप्लाय. इकडे जाऊन काय होईल? डिवाइड 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू किती मिळाला? तर x इज इक्वल टू 3. तर x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू कुठे पुट करा? 7 किंवा 8 मध्ये कुठेही पुट करा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 7. आपण इक्वेशन 7 लिहून घेऊयात. काय सांगितलं इक्वेशन 7? बघा इक्वेशन 7 काय सांगितलंय राजा? इक्वेशन 7 x प्लस वाय इज इक्वल टू 5 दिले. x ची व्हॅल्यू मला माहिती आहे. x ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा प्लस 3 इकडे जाऊन काय होईल? तर मायनस 3. y इज इक्वल टू किती मिळाला? 2. म्हणजे आपल्याला x पण मिळाला आणि y पण मिळाला. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 3. y ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 2. हे आपलं सोल्युशन आहे म्हणून त्याला लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. खूप सिंपल पद्धतीनं सोडवायचं आहे आणि एकदम छान पद्धतीनं अभ्यास करायचा आहे बेटा. खूप ईझी आहे. फक्त ह्याला सर्वांनी पॉज करा आणि पॉज करून काढा जेणेकरून मग ते तुम्हाला सोपं जाईल. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्याच्यामध्ये. थर्ड क्वेश्चन. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन नंबर थर्ड बघायचं आहे. बघा इकडं क्वेश्चन नंबर 3. खूप छान क्वेश्चन आहे बेटा. बघा इकडं क्वेश्चन नंबर थर्ड. काय सांगितलं क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये? 27 डिवायडेड बाय x मायनस प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय दिलं बेटा? दुसरं इक्वेशन दिलंय 31 डिवायडेड बाय x मायनस प्लस 27 डिवायडेड बाय
y प्लस 3 इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मध्ये फर्स्ट टर्म काय बघा, डिनॉमिनेटरला x-2. इकडे सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा x-2. त्याच्यानंतर फर्स्ट इक्वेशन मध्ये सेकंड टर्म y+3 आणि इथे पण काय आहे y+3. म्हणून आपण काय करूयात बेटा, सेम टर्म आहे त्याला रिप्लेस करूयात. रिप्लेस 1/x-2 इज इक्वल टू m अँड 1/y+3 ह्याला रिप्लेस करूयात आपण यांनी. आता बघा इकडे काय झालं, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. ह्याला इक्वेशन नंबर किती द्यायचं, 3. सेम 31m प्लस 27n इज इक्वल टू ह्याला किती आला, 89. इक्वेशन नंबर 4. आता बघा बरं, तुम्ही एक कन्सेप्ट आपण शिकली आहे है ना, पहिल्याच प्रॅक्टिस सेटमध्ये, जे सॉल्ड एक्झाम्पल थर्ड वाला आपण बघितलंय. काय त्याच्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल थर्ड आहे बेटा, तिथं 17x प्लस 15y इज इक्वल टू 21 असं समथिंग इक्वेशन आणि 15x प्लस 17y इज इक्वल टू 11 असं एक इक्वेशन आहे. तर त्या इक्वेशनमध्ये काय होतं, एक्सचा जो कोइफिशियंट आहे इकडे कोणाला जायचा, वायला, आणि इकडे सेकंड इक्वेशनमध्ये जो वायचा कोइफिशियंट आहे इकडे कोणाला यायचा, एक्सचा. त्यालाच आपण असं होतं, त्याला म्हणायचं आपण इंटरचेंजिंग द कोइफिशियंट. त्याला आपण काय म्हणायचो, इंटरचेंजिंग द कोइफिशियंट. सेम क्वेश्चन आहे बघा, 27 इथं एमचा कोइफिशियंट आहे, सेकंड इक्वेशन मध्ये एनचा आहे. त्याच्यामध्ये सेकंड इक्वेशन मध्ये एमचा जो कोइफिशियंट आहे तो फर्स्ट इक्वेशन मध्ये एनचा आहे. म्हणजे काय, इंटरचेंजिंग द कोइफिशियंटचा क्वेश्चन आहे. अशा इक्वेशन मध्ये आपण काय करतो, फर्स्ट ऍड देन सबट्रॅक्ट. आपल्याला जे दोन इक्वेशन मिळतील आणि मग आपल्याला त्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून आपण लिहूया तिथं ऍड इक्वेशन 3 अँड 4. ऍड इक्वेशन 3 अँड 4. बेटा असे क्वेश्चन मल्टिप्लाय वगैरे करायच्या भानगडीत जायचं नाहीये. तर पहिल्यांदा ह्या इक्वेशनला ऍड करायचं. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ऍडिशन केल्याच्या नंतर काय येईल, 7 प्लस 1 8, 3 प्लस 2 5. तसं सेम इथं पण 58n इज इक्वल टू 9 प्लस 5 14, कॅरी 1 8 8 6 प्लस 1 17. आता बघा या दोघांच्या मध्ये 58 आणि हा पण 58च्या टेबलमध्ये येतो. एकतर होल इक्वेशनला 58 ने डिवाइड करा किंवा 58 या दोघांच्या मध्ये कॉमन काढून पुन्हा मग हा मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड करा. बाकी सेमच आहे तिन्ही पण. म्हणून मी काय करतो, ह्या इक्वेशनला डिवायडेड बाय 58, डिवायडेड बाय 58 आणि डिवायडेड बाय 58. LHS आणि RHS ला सेम नंबरनी डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, इक्वेशन सेम राहतं. 58 1 जा आणि 58 3 जा. म्हणजे मला काय मिळालं इक्वेशन, m प्लस n इज इक्वल टू इक्वेशन मिळालं 3. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, तर आता मला सबट्रॅक्ट करायचं आहे ना. पहिल्यांदा मी ॲडिशन केलं, आता मला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन काय येणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. सबट्रॅक्ट इक्वेशन जे करणार आहेत ना बेटा ते सगळं लिहायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 3, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. म्हणजे आधी फ्रॉम 4 म्हणजे इक्वेशन 4 मधनं 3 ला सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन 3 लिहा. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आणि दुसरं काय सांगितलंय, 27m प्लस 31n इज इक्वल टू किती दिलंय, 85. आता मला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे साइन चेंज, म्हणजे हा मायनस प्लसचा मायनस प्लसचा मायनस. 31 मधून 27 गेले, किती राहतात, 4m. किती येतं, 4n आणि टेक द बिगर नंबर साइन दॅट इज मायनस आणि इज इक्वल टू किती आला, 4. आता ह्याला पण मला काय करता येईल, सगळ्याला 4 ने डिवाइड करता येईल. डिवायडेड बाय 4. हा 4 आणि हा 4 कॅन्सल, हा 4 आणि हा 4 कॅन्सल. 4 1 जा 4. म्हणजे काय मिळालं मला, m मायनस n इज इक्वल टू 1. m मायनस n इज इक्वल टू 1. m मायनस n इज इक्वल टू 1 ह्याला इक्वेशन नंबर काय देऊयात, 6. आणि हे काय मिळालं मला, इक्वेशन 5. आता बघा इक्वेशन 5 आणि 6 मध्ये एकतर दोघांचे पण कोइफिशियंट सेम आहेत, mचा पण सेम आहे आणि nचा पण सेम आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सेम पण साईन आहे, डिफरंट पण साईन आहे. सहसा डिफरंट साईनला करत जा, सेम साईनने केलं तरी चुकत नाही. फक्त कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला साईनमध्ये प्रॉब्लेम नको यायला.
डिफरंट साइन असेल तर आपण काय करतो बेटा ॲडिशन आणि सेम साइन असेल तर काय करतो सबट्रॅक्शन. डिफरंट साइनचं करूयात आपण ॲड इक्वेशन 5 अँड 6. ॲड इक्वेशन 5 अँड 6. ॲड इक्वेशन 5 अँड 6. इक्वेशन 5 काय दिलंय? m प्लस n इज इक्वल टू 3. m मायनस n इज इक्वल टू 1. ॲडिशन केल्याच्या नंतर प्लस n आणि मायनस n काय झाला? कॅन्सल. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे बेटा. 1 प्लस 1 2m. 3 प्लस 1 किती झाला? 4. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो? तर हा मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होतो? डिवाइड. सो m इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. म्हणजे m इज इक्वल टू 2 च्या टेबलमध्ये 4 केव्हा येतो बेटा? 2 जा. तर m इज इक्वल टू किती मिळाला? 2. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 5 आणि 6 कुठे पण पुट करता येईल. कुठे पुट करूयात? 5 मध्ये पुट करू. कुठेही पुट केलं तरी चालतं. त्याला रटा मारायची गरज नाही. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 5. In equation number 5, equation 5 becomes m plus n is equal to 3. m ची व्हॅल्यू किती आहे? 2 plus n is equal to 3. हा प्लस 2 इकडे जाऊन काय झाला? मायनस 2. 3 मायनस 2. n इज इक्वल टू किती मिळाला? 1. आता m मिळाला, n मिळाला. पण m आणि n हे आपला आन्सर नाही आहे. तर आपला आन्सर काय आहे? तर नाव नाव m इज इक्वल टू किती मिळालाय? 2 मिळालाय. बट आपण m इज इक्वल टू काय पकडला? 1 अपॉन x मायनस 2. हा ना, m ची व्हॅल्यू m च्या खाली पुट करा. इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय x मायनस 2. आता बघा हा x मायनस 2 डिवाइड आहे. इकडे जाऊन काय होतं बेटा? तर इकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. तर 2 इन अ ब्रॅकेट x मायनस 2 इज इक्वल टू किती आहे? 1. आता 2 इन अ ब्रॅकेट म्हणजे काय बेटा? मल्टिप्लाय. तर इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे बघा. 2 इंटू 1 2x. 2 2 जा 4 इज इक्वल टू 1. हा मायनस 4 पुढे जाऊन काय झाला बेटा? प्लस 4. 1 प्लस 4. 2x इज इक्वल टू किती मिळाला? 5. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो? डिवाइड होतो. म्हणजे x इज इक्वल टू किती मिळाला? 5/2. मग x इज इक्वल टू 5/2 हीच व्हॅल्यू आता आपल्याला n ची पण काढायचं आहे. हां ना, n इज इक्वल टू किती मिळाला? n. n इज इक्वल टू किती मिळाला? 1. बट n इज इक्वल टू आपण काय कन्सिडर केलंय? 1/y+3. 1/y+3. यांच्या खाली यांची व्हॅल्यू लिहा. 1/y+3. हा डिवाइड इकडे जाऊन काय होतो? मल्टिप्लाय 1 इन अ ब्रॅकेट y+3 इज इक्वल टू 1. 1 नी मल्टिप्लाय केलं तर काही चेंज होत नाही. इज इक्वल टू 1. हा +3 इकडे जाऊन काय झाला बेटा? -3. 1 - 3 y इज इक्वल टू किती येतं? -2. y ची व्हॅल्यू किती मिळाली? -2. लास्टला लिहा देअरफॉर x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू किती मिळाली? 5/2 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? -2. इज द सोल्युशन. 5/2 आणि -2 हे आपलं काय आहे? सोल्युशन आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. एकदम सिंपल आहे बेटा. व्यवस्थित आपल्याला हे करायचं आहे. है ना? पॉज करून स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहा आणि मग सोडवायचा प्रयत्न करा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन्स फक्त मोठे-मोठे आहेत, परंतु अवघड नाहीये बेटा. ते खूप मोठे आहेत, लेंदी आहेत, पण हार्ड नाहीये. खूप ईझी आहे. एक-एक समजलं की खूप मजा येते. त्यामुळे सोडवायचा प्रयत्न करत राहा. मी तर नेहमी सांगत असतो, जर तुम्ही वाकड परिसरामध्ये राहत असाल, तर आमच्या इकडे खूप चांगल्या पद्धतीनं करून घेतलं जातं. मुलांच्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर, छोट्या-छोट्या सिली मिस्टेक्सवरती काम होतं. कारण बऱ्याच मुलांना खूप बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे बेटा आणि बेसिक हार्ड जेव्हा वाटतं, तेव्हा मॅथ्स खूप डिफिकल्ट वाटायला लागतं. मॅथ्स खूप ईझी सब्जेक्ट आहे तसं तर. बिलकुल पाठ करायची गरज नाहीये. खूप सिंपल वेने आपल्याला ते सोडवता येतं. बघा इकडे, क्वेश्चन नंबर 4 ह्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन आहे. तर काय सांगितलं बेटा, की 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. ह्याला इक्वेशन नंबर काय देऊयात आपण? 1 देऊयात. 1 डिवायडेड बाय 2 इन अ ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 1/2 इन अ ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू किती आलं बेटा? -1/8. त्याला इक्वेशन नंबर काय देऊया? 2. आता बघा मला पहिल्यांदा काय करायचं आहे, की ह्याच्यामध्ये टर्म बघा.
1/3x प्लस वाय, इथे पण 3x प्लस वाय आहे. सेकंड टर्ममध्ये 3x मायनस वाय, इथे पण 3x मायनस वाय आहे. तर सेम जी टर्म दिसतीये त्याला रिप्लेस करायचं आहे मला. मग मी काय करणार? रिप्लेस 1/3x प्लस वाय ह्याला रिप्लेस करून मला काय घ्यायचं आहे? m आणि 1/3x मायनस वाय ह्याला रिप्लेस करून काय घ्यायचं आहे? n. बघा मग रिप्लेस करून घेतल्याच्या नंतर m प्लस n इज इक्वल टू 3/4. त्याला इक्वेशन नंबर काय द्या बेटा? 3. त्याच्यानंतर इथे काय दिला? 1/2 ला 1/2 आणि ह्याला रिप्लेस करून आपण काय घेतलंय? m. इथे चुकायचं नाही. बरेच मुलं काय करतात बेटा, आम्ही बघतो आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये, की हे m खाली घेतात. खाली घ्यायचं नाहीये. 1/2 सेपरेट आहे आणि त्याला m आणि हे त्याच्यानंतर साइन काय बेटा? मायनस आहे ना. मी अजून थोडंसं व्यवस्थित लिहितो. 1/2 ला 1/2 आणि इथे काय? m. मायनसला मायनस. 1/2 ला 1/2 आणि इकडे n इज इक्वल टू किती आलं? -1/8. याला इक्वेशन नंबर 4. आता मला इक्वेशन 3 मध्ये डिनॉमिनेटर 4 आहे. इक्वेशन 4 मध्ये 3 डिनॉमिनेटर आहेत. एक 2, 2 आणि 8. तर ह्या सगळ्यांना रिमूव्ह करायचं आहे. तर मी इक्वेशन 1 तर ईझी आहे, की मला 4 नी जर मल्टिप्लाय केलं तर तो रिमूव्ह होऊन जाईल. पण मला 4th इक्वेशनमध्ये 2, 2 आणि 8 आहे. ह्याला रिमूव्ह करायचं आहे. तर 2, 2 आणि 8 ह्याचा एलसीएम काय येतो? तर बघा सिंपल सांगतो मी. 2 च्या टेबलमध्ये 8 येतं आणि ह्या पण 2 च्या टेबलमध्ये 8 येतं आणि 8 हा स्वतःच्या टेबलमध्ये पण येतो. ह्याचा अर्थ 2, 2, 8 ह्याचा एलसीएम किती आहे बेटा? 8. मग आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे आणि जे करणार आहेत आपण ते सगळं लिहायचं आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 4 and इक्वेशन 4 by 8. जे आपण करणार आहे ते पूर्ण लिहायचं आहे. मग आता आपल्याला काय करायचं? पण ह्यानी कशाने इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 4 नी. सो 4 इन अ ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू 3/4. आता बघा इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 4 इंटू m 4m, 4 इंटू n 4n आणि हा 4 इंटू 3/4 आहे. हा 4 आणि हा 4 काय झाला? कॅन्सल. म्हणजे आता आपल्याला काय मिळालं बेटा? तर आपल्याला मिळालं 4m प्लस 4n इज इक्वल टू इथे किती मिळालं? 3. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणूयात आपण? इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 4 ला मला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 8 नी. 8 इंटू 1/2m मायनस 1/2n इज इक्वल टू -1/8. म्हणजे काय करायचं बेटा? 8 नी मल्टिप्लाय करायचं आहे 1/2m. 8 नी मल्टिप्लाय करायचं आहे 1/2n इज इक्वल टू -1/8 इंटू 8. आता बघा 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि हा 8 आणि हा 8 काय झाला? कॅन्सल. म्हणजे आमच्याकडे काय राहिलं? 4 इंटू m 4m, 4 इंटू n 4n आणि -1. इक्वेशन नंबर किती मिळाला? 6. आता इक्वेशन 3, 5 आणि 6 ह्याला जर तुम्ही व्यवस्थित बघितलात, इथे पण 4m आहे, इथं पण 4m आहे, इथं पण 4n आहे, इथं पण 4n आहे. तर मला सिंपल आता डिफरंट साइन पण आहे. म्हणजे मी काय करणार? ॲडिशन. ॲड इक्वेशन 5 अँड 6. ॲड इक्वेशन 5, 6. मग इक्वेशन 5 काय दिलं बेटा? तर 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. 4m मायनस 4n इक्वल टू -1. म्हणजे मला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन केलं की प्लस आणि मायनस कॅन्सल. 4 प्लस 4 किती झालं? 8m. 3 मायनस 1 किती झालं? 2. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो? डिवाइड. m इज इक्वल टू किती आलं? 2 1 जा 2, 4 जा 8. मला m ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू मला 5 आणि 6 कुठेही पुट केलं तरी चालेल. हां ना. मग कुठे पुट करूयात? 1 2 सोडून 3 4 5 6 मध्ये कुठेही पुट केलं तरी चालेल. पण मी 5 मध्ये पुट करतो म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन भेटतील. पुट m इज इक्वल टू 1/4. पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 5. ज्याच्यामध्ये आपल्याला पुट करायचं आहे बेटा ते इक्वेशन लिहा. इक्वेशन 5 काय दिलाय? 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आहे. 4m ची व्हॅल्यू दिली आहे मला किती? 1/4 प्लस 4n ला 4n इज इक्वल टू किती आहे? 3. आता हा 4 आणि हा 4 काय झाला बेटा? कॅन्सल. म्हणजे इथं किती राहिला? 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4n इज इक्वल टू हा 3 हा प्लस 1 पुढे जाऊन काय होईल?
-1 4n इज इक्वल टू किती मिळाला 2. हा 4 मल्टिप्लायमध्ये आहे, है ना. 4 कशामध्ये आहे? मल्टिप्लायमध्ये. इकडे जाऊन कशामध्ये येईल? डिव्हाइडमध्ये. म्हणजे किती झालं? 2 डिव्हायडेड बाय 4. n इज इक्वल टू किती मिळालं बेटा? 1/2. n इज इक्वल टू 1/2. पण n आणि n हे आपला आन्सर नाही आहे. m आणि n हे आपला आन्सर नाही आहे. तर आपला आन्सर x आणि y मध्ये पाहिजे. पण आपल्याला काय करायचं बघा. नाव नाव m इज इक्वल टू मला किती मिळालंय? 1/4. बट आम्ही m इज इक्वल टू काय पकडलंय? तर आम्ही m इज इक्वल टू पकडलंय 1/3x प्लस y. 3x प्लस y. मग आता mची व्हॅल्यू mच्या तिथे पुट करा. mची व्हॅल्यू किती दिली आहे? 1/4 इज इक्वल टू 1/3x प्लस y. मग आता हा डिवाइड इकडे जाऊन काय झाला? मल्टिप्लाय. म्हणजे 3x प्लस y इज इक्वल टू किती आलं? 4. ह्याला इक्वेशन नंबर किती द्या? 6 झालंय. म्हणजे ह्याला इक्वेशन नंबर किती द्यायचा आहे? 7. आता सेम n इज इक्वल टू आपण काय पुट केलंय? n इज इक्वल टू आपल्याला काय मिळालंय? तर n इज इक्वल टू आपल्याला मिळालंय 1/2. बट n इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं बेटा? n इज इक्वल टू 1/2 मिळालाय. बट n इज इक्वल टू आपण काय पकडलंय? 1/3x मायनस y. म्हणजे काय? 1/2 इज इक्वल टू 1/3x मायनस y. हा डिवाइड इकडे जाऊन काय होतो? मल्टिप्लाय. आणि हा डिवाइड इकडे जाऊन काय होतो? मल्टिप्लाय. ह्याला इक्वेशन नंबर 8. आता इक्वेशन 7 आणि 8 व्यवस्थित बघितल्याच्या नंतर कळेल तुम्हाला, की ह्याच्यामध्ये 3x आहे, y आहे. डिफरंट साइन पण आहे, सेम साइन पण आहे. डिफरंट साइन घेऊयात. ॲड इक्वेशन 7 अँड 8. ॲड इक्वेशन 7 अँड 8. मग इक्वेशन 7 किती दिला बेटा? 3x प्लस y इज इक्वल टू 4. आणि इकडे किती दिलंय? 3x मायनस y इज इक्वल टू 2. काय सांगितलं? प्लस y मायनस y कॅन्सल. 3x प्लस 3x 6x. 4 प्लस 2 किती झालं? 6. हा मल्टिप्लाय. इकडे जाऊन काय होतो? डिवाइड. x इज इक्वल टू किती? 1. x इज इक्वल टू 1. आता x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायचं आहे ना. कुठे पुट करायचं आहे? 7 आणि 8 कुठेही पुट केलं तरी चालेल. मी ह्याला थोडं अजून छोटं करतो. खूप मोठा क्वेश्चन आहे बेटा. हां ना. हार्ड बिलकुल नाही आहे. फक्त थोडासा मोठा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? पुट x इज इक्वल टू 1. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 7. इक्वेशन 7 काय दिलंय? 3x प्लस y इज इक्वल टू 3x. x ची व्हॅल्यू मला माहिती आहे ना. x ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1. तर मी x ची व्हॅल्यू पुट करतो. 3 इंटू x ची व्हॅल्यू 3 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 4. हा प्लस 3 इकडे जाऊन काय झाला? -3. y इज इक्वल टू किती येतं बेटा? 1. म्हणजे मला x मिळाला, y मिळाला. म्हणून इथं लिहायचं देअरफॉर x, y. x ची व्हॅल्यू किती आहे? 1. y ची व्हॅल्यू किती आहे? 1. इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. खूप सिंपल आहे, व्यवस्थित आहे. फक्त छान अभ्यास करायचा बेटा. मोठा क्वेश्चन आला म्हणून काही घाबरायची गरज नाहीये. एवढा सोपा आणि सिंपल आहे. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकवणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला भेटतील आणि त्याला तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न माझा राहील. फक्त ह्याला मल्टिपल टाईम बघत राहा. क्वेश्चन खूप मोठा आहे. क्वेश्चन मोठा असल्यामुळे थोडासा अवघड वाटतो. पण अवघड बिलकुल नाही आहे. त्याला थोडंसं 2-3 वेळा जर तुम्ही रिपीट बघितलं तर तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. म्हणून व्यवस्थितपणे अभ्यास करा बेटा. स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहिलात तरी चालेल. या ठिकाणी आपलं 1.4 सर्व कंप्लीट झालं आणि आता आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1.5 बघायचं आहे. तोपर्यंत सर्वांनी व्यवस्थित बघा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि खूप जास्त प्रॅक्टिस कराल एवढी अपेक्षा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात 1.5 वर्ड प्रॉब्लेम सोबत.